का जेवढी लपाछपी कराल त्या आता नवीन नवीन मुद्दे येतील ना. आम्ही कागदपत्र खूप बारकाईने बघितली आहेत आणि खूप बारकाईने बघतोय, त्यामुळे तुम्ही लगेच दिसाल तर लगेच त्यातल्या चुका आम्हाला दिसून येत आहेत. मेहबूब शेख माझ्या सोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते. मेहबूब शेख, तुम्ही बघतायत व्यवहार रद्द करण्यात आल्याचं अजित पवार म्हणतायत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आता खरं या सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी आता एक नवीन योजना आणली की चोरी करा म्हणजे ती चोरी तुमची उघड झाली की तुम्ही व्यवहार रद्द करा. मग ते आत्ताचं पार्थ पवारांचं प्रकरण असो किंवा मुरलीधर मोहोळांचं प्रकरण असो, आपण बघतोय आता उद्या हे चोरांना पण योजना चांगली झाली. त्यांनी जर चोरी केली, दरोडा टाकला तर त्यांनी पकडले गेल्यावर मध्ये मला मी परत आणून देतो, मग आम्ही काही गुन्हेगार नाही, मग आम्ही धुतल्या तांदळाचे झालो, अशीच योजना आणली की काय? जर त्यांचं झाकून गेलं तर मग त्यांनी ते पचवायचं आणि आपल्यासारख्या चॅनलनी किंवा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एखादा घोटाळा उघड केला की मग त्या व्यवहार आम्ही रद्द केला, ती जमीन आम्ही परत देतोय, असं परत त्यांची उपकाराची भाषा झाली. त्याच्यावर कारवाई करायचं, नंतर ते सगळं थांबवायचं, असाच हा सगळा प्रकार झालेला आहे. म्हणजे चोरी करायची आणि परत तो माल परत दिला मिटलं, अशी एक चांगली नवीन योजना या सरकारने मिळली आता पुण्यात. पण आता व्यवहार रद्द केल्याने केवळ हे प्रकरण थांबणार आहे का? आणि तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? कारण याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा घोटाळा आहे. 1800 कोटी म्हणतायत, पण काही जर माहिती बाहेरून आपण घेतली तर त्या जागेची मार्केटमध्ये खूप जास्त व्हॅल्यू होती आणि FSI, TDR त्याला जे मिळणार होते तर ते अजून जास्त होते. आणि 500 रुपयाच्या बॉन्डवर हा व्यवहार होतो, तहसीलदार निलंबित होतो, गुन्हे दाखल झालेत 2 लोकांच्यावर आणि गुन्हे दाखल होऊन आता व्यवहार रद्द केला म्हणून हे चौकशीला थांबवणार का मुख्यमंत्री, खरं हे बघायला पाहिजे. बरं, मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारता तर तुम्हाला प्रश्न विचारतो मेहबूब शेख आणि ह्याचं उत्तर द्यायचं. तुमच्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे या काल म्हणाल्या की पार्थ काही चुकीचं करेल असं मला वाटत नाही, तुम्हाला असंच वाटतंय का? असं आहे की सुप्रियाताईला त्यावेळेला ती प्रतिक्रिया घेतली त्यावेळेला त्यांच्यासमोर कागदपत्र नसतील आणि ही बातमी आल्यावर त्यांनी एक आत्या म्हणून त्यांना फोन केला असेल आणि लहानाचा मोठा पार्थ गेलोच नव्हतो. आम्ही माध्यम म्हणून त्यांच्याकडे आत्या, हे बघा ना, आम्ही आत्या म्हणून त्यांच्याकडे गेलोच नव्हतो. मग आज अजित पवार वडील म्हणून बोलले असंही म्हणूया आपण. आज त्यांनी वडील म्हणून बोलले, पण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे सुप्रिया सुळे खासदार आहेत. सुप्रिया सुळे पण खासदार आहेत पुण्याच्या. अहो मेहबूब शेख ऐका ना, मेहबूब शेख ऐका ना, ओ मेहबूब शेख, ओ मेहबूब शेख ऐका ना, ऐका ना, सुप्रिया सुळे सुद्धा खासदार आहेत ना, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, सुप्रिया सुळे सुद्धा खासदार आहेत ना, कायदे मंडळात बसतात तिकडे संसदेमध्ये. त्यांनी थेट असं काल अजितदादांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलं की 4 महिन्यापूर्वी मला कुणकुण लागली होती, पण मी असं चुकीचं करू नका असं सांगितलं होतं. म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्यांना माहिती होतं आणि आपल्या मीडियात बातमी आल्यावर ताईंनी विचारलं असेल की असं हे झालंय तुमच्यावर, तर त्यांनी सांगितलं असेल मी काही चुकीचं केलं नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांनी जे सांगितलं आपल्या मुलाला मी काय चुकीचं केलं का, ते म्हणतील बाबांना मी काय चुकीचं केलं नाही, झालंच की संपलं. आपण आपापसात ठरवून मोकळे होऊया ना नातलगांमध्ये. ह्या काय नातलगांचा खेळ चालू आहे इथं आपापसामध्ये. तुम्ही विचारायचं पुतण्याला भाच्याला आणि मग सांगायचं आपणच आपापसाला क्लीन चिट देऊन टाकायची. यात तुमच्या 2 पक्षांचं राजकारण तुम्हाला वाटत नाही का थोडंसं महाराष्ट्र जनतेला कन्फ्युज करतंय? नाही नाही, असं काही 2 पक्षाचं राजकारण नाहीये आणि आमचे इतर प्रवक्ते देखील बोलतायत ना. आता आम्ही बोलतोय पक्षाच्याच बाजू मांडतोय ना. काय तुम्ही बोला, मेहबूब शेख लढवई आहेत, मेहबूब शेख बोलतील, पण पक्षाचे नेते वेगळी भूमिका मांडतायत, त्याच क्लीन चिट देतात तिकडे पार्थ पवारांना. मग कसं? आमच्या पक्षाचे विकास लवांडे पण बोलले, असं ज्याला विचारलं गेलंय ते सगळं त्याच्यावर. कसं आहे ना, ते लवांडे की जे असतील ना पत्रकार, मेहबूब शेख असतील, हे पक्षाची भूमिका मांडणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारतोय, सुप्रिया सुळे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी आहेत की नाही? सुप्रियाताईंनी त्यांनी जे बोलणं त्यांचं झालं, शेवटी सुप्रियाताईंचा एक स्वभाव आहे, ज्याच्यावर काही आरोप झाले किंवा काही घडलं तर ते जनरली त्या माणसाला माहिती घेण्यासाठी विचारतात आणि तो शेवटी त्यांच्या कुटुंबातलाच व्यक्ती आहे. आणि एवढा गंभीर आरोप मीडियाच्या समोर आल्यावर मला वाटतं कुटुंबातलं एक ज्येष्ठ म्हणून, एक आत्या म्हणून त्यांनी जर विचारलं आणि त्यांनी जर त्यांना सांगितलं असेल की मी काहीही चुकीचं केलेलं नाही, तर ते त्यांच्यावर विश्वास ठेवून जर त्या बोलल्या असतील तर मला वाटतं याला बाकीच्या अँगलने घेणं हे काय तेवढं सोयीस्कर नाही. पण तुमच्या चॅनलवर आलाय, आता त्यांच्या सरकारनेच गुन्हा दाखल केलाय, मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली, अधिकारी निलंबित केलेत. त्यामुळे मला वाटतं त्या दोन्ही गोष्टीला जोडण्यापेक्षा
ही घटना कशी आहे, ही घटना चुकीची झाली आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, याच्यावर अधिकचं लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरं ठीक आहे. काय तुम्ही मला समाधानकारक उत्तर दिलं नाही, पण महमूद शेख धन्यवाद तुमचे. काय मला समजू शकतो कार्यकर्ता म्हणून तुमचं होणारं कन्फ्युजन, कारण पक्षाचा नेता जेव्हा वेगळी भूमिका घेतो तुमच्यासारख्या लढवया कार्यकर्त्यांनी थोडीशी अडचण होते, पण तरी पण धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला दिलीत. दीपक केदार आपल्यासोबत जोडले जात आहेत. दीपक केदार आहेत का आपल्यासोबत? आपण त्यांच्याकडे जाऊया. या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला त्यांचीही प्रतिक्रिया घ्यायची आहे.